जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र। नमस्कार। माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी हर्षदा कुलकर्णी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। मंडळी, महाराष्ट्र शासन क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने नवे उपक्रम राबवत आहे। ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत लपलेली क्रीडा प्रतिभा शोधून त्यांना योग्य ते व्यासपीठ आणि संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने मिशन लक्षवेध हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। मिशन लक्षवेध अंतर्गत अनेक गुणवंत खेळाडूंना अत्याधुनिक प्रशिक्षण, तज्ज्ञ मार्गदर्शन, पोषण सहाय्य आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत। तर आज या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे मुंबई विभागाचे उपसंचालक श्री नवनाथ फरताडे सर। सर शूटिंग खेळामध्ये वर्ल्ड चॅम्पियन आहेत, तसंच एशियन गेम्स पदक विजेता खेळाडू आहेत। आत्तापर्यंत 35 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर 6 सुवर्ण, 1 रौप्य व 6 कांस्य पदक संपादन केली आहेत। सदर कामगिरीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना दिला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं आहे। सध्या सर मुंबई विभागाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे उपसंचालक आहेत। नमस्कार सर। नमस्कार। जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी आपलं मनपूर्वक स्वागत करते। सर, महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणामध्ये मिशन लक्षवेध या उपक्रमाचं नेमकं स्थान काय आहे? मिशन लक्षवेध ही योजना महाराष्ट्र शासनाने नुकतीच चालू केलेली आहे। राज्यातील खेळाडूंनी ऑलिम्पिक गेम्स, एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स यासारख्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अत्युच्च दर्जाची कामगिरी करण्यासाठी त्या खेळाडूंना केंद्रबिंदू मानून खेळाडूंसाठी पायाभूत क्रीडा सुविधा, क्रीडा मार्गदर्शन, त्याचबरोबर प्रशिक्षण यंत्रणा, क्रीडा स्पर्धा, त्याचबरोबर स्पोर्ट्स सायन्स सेंटर, प्रोत्साहन त्यांना देण्यात येणारे पुरस्कार, त्यांच्यासाठी करिअर मार्गदर्शन उपलब्ध करून देणे आणि देशविदेशातील संस्थांशी टायअप करून त्यांना अतिउच्च दर्जाचं प्रशिक्षण उपलब्ध करून देणे या हेतूने महाराष्ट्र शासनाने काही खेळांवर फोकस केला, ज्यामध्ये गेल्या काही ऑलिम्पिक, एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारत देशाने प्रतिनिधित्व करून किती पदकं जिंकली, त्याचबरोबर त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा किती होता याचा सखोल अभ्यास करून 12 खेळांवर फोकस करण्याचं शासनाने ठरवलं आणि ते 12 खेळ आत्ता आपण निवडलेले आहेत आणि त्या 12 खेळामध्ये आत्ताच्या ह्याला ॲथलेटिक्स आहे, बॅडमिंटन आहे, बॉक्सिंग आहे, वेटलिफ्टिंग आहे, हॉकी आहे, कुस्ती आहे, आर्चरी आहे, शूटिंग, रोईंग, सेलिंग, लॉन टेनिस आणि टेबल टेनिस असे 12 खेळ प्रकार आहेत। या 12 खेळ प्रकारावर आपण फोकस करणार आहोत। या संदर्भामध्ये आपण त्रिस्तरीय प्रशिक्षण यंत्रणा करणार आहोत। यामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी हाय परफॉर्मन्स ट्रेनिंग सेंटर, त्याचबरोबर राष्ट्रीय खेळाडूंसाठी आपण विभागीय प्रशिक्षण केंद्र आणि जिल्हा स्तरावर जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र अशा पद्धतीनं हे आपण करणार आहोत। आणि मिशन लक्षवेध योजना या प्रशिक्षण धोरणाची एक मुख्य आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे। मिशन लक्षवेध ही योजना राज्यात कोणकोणत्या ठिकाणी राबवण्यात येणार आहे आणि या योजनेत किती खेळाडूंचा सहभाग अपेक्षित आहे? मिशन लक्षवेध ही योजना 12 क्रीडा प्रकारांसाठी हाय परफॉर्मन्स ट्रेनिंग सेंटर हे 8 ठिकाणी होणार आहेत। त्याचबरोबर विभागीय प्रशिक्षण केंद्र जे आहे ते 37 ठिकाणी होणार आहेत आणि जिल्हा प्रशिक्षण केंद्र हे 138 ठिकाणी केले जाणार आहेत। आणि प्रत्येक प्रशिक्षण केंद्रामध्ये एका खेळासाठी 20 खेळाडू जे उत्कृष्ट असणार आहेत त्यांची निवड आम्ही करणार आहोत। मिशन लक्षवेध या प्रकल्पासाठी निवड प्रक्रिया जी असणार आहे तर त्याचं स्वरूप काय असणार आहे? मिशन लक्षवेध
ह्या योजनेसाठी आपल्याला उत्कृष्ट खेळाडूंची निवड करायची आहे. त्यामध्ये हाय परफॉर्मन्स ट्रेनिंग सेंटरसाठी जे आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करत आहेत त्यांची निवड आम्ही हाय परफॉर्मन्स ट्रेनिंग सेंटरमध्ये करणार आहोत. त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसाठी आपण विभाग स्तरावर त्यांची निवड करणार आहोत आणि जे राज्य स्तरावर चांगली कामगिरी करत आहेत त्यांची जिल्हा स्तरावर आपण निवड करणार आहोत. ही प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणती उपाययोजना करण्यात आली आहे? आपण या खेळाडूंची निवड पारदर्शकपणेच करणार आहोत. यामध्ये विभाग स्तरावर आम्ही निवड करत असताना उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञ कमिटी नेमणार आहोत. त्या कमिटीमध्ये संबंधित खेळाचे तज्ज्ञ क्रीडा मार्गदर्शक असणार आहेत. त्याचबरोबर त्या खेळातले आंतरराष्ट्रीय खेळाडू जे अनुभवी खेळाडू असणार आहेत. त्याचबरोबर त्या खेळातील पुरस्कारार्थी जे क्रीडा पुरस्कार प्राप्त आहेत ते असणार आहेत आणि त्याचबरोबर आपण त्या संबंधित संघटनेचे तज्ज्ञ प्रतिनिधी आपण त्यामध्ये घेणार आहोत आणि त्या खेळाच्या नियमानुसार जे एकविध खेळ संघटनेचे जे नियम असतात त्या खेळाच्या नियमानुसार आपण त्या खेळाडूंची निवड करणार आहोत आणि ती पूर्ण पारदर्शकपणे करण्याचा प्रयत्न करणार आहोत. या उपक्रमासाठी जे खेळाडू असणार आहेत तर त्यांच्या पात्रतेचे निकष कोणते आहेत? आता सांगितल्याप्रमाणे जे खेळाडू राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करतायत किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर ते आता नॉकिंग करतायत किंवा इंडिया कॅम्पमध्ये आहेत अशा खेळाडूंची निवड आम्ही हाय परफॉर्मन्स ट्रेनिंग सेंटर म्हणजे राज्यस्तरीय ट्रेनिंग सेंटरमध्ये करणार आहोत. जे नॅशनलला मिडलिस्ट आहेत त्या खेळाडूंची निवड आम्ही विभाग स्तरावर करणार आहोत आणि ज्या खेळाडूंनी राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेलं आहे त्यांची जिल्हा स्तरावर आम्ही निवड करणार आहोत. आणि या उपक्रमासाठी ज्या खेळाडूंची निवड होणार आहे तर त्यांना कोणत्या सुविधा आपण उपलब्ध करून देणार आहात? खेळाडू तयार करण्यासाठी त्यांना चांगल्या सुविधांची आवश्यकता असते. तर त्यामध्ये प्रथम आपण त्यांना निवास, भोजन, त्यांचा सकस आहार, त्यानंतर चांगलं उत्तम प्रतीचं प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. प्रशिक्षणामध्ये सुद्धा आम्ही देश आणि विदेशातील प्रशिक्षणाची आम्ही तयारी केलेली आहे. त्याचबरोबर हाय परफॉर्मन्स ट्रेनिंग सेंटर जे आहे त्यामध्ये परदेशी प्रशिक्षक प्रत्येक खेळासाठी नेमणार आहोत आणि आपल्या इंडियामधले सुद्धा जे अनुभवी कोचेस असणार आहेत त्यांच्यामार्फत सुद्धा आपण त्यांना ट्रेनिंग देणार आहोत. त्याचबरोबर महत्त्वाचं अलीकडच्या काळामध्ये खेळाडूंसाठी स्पोर्ट्स सायन्स सपोर्ट हा खूप महत्त्वाचा आहे. तो स्पोर्ट्स सायन्स सपोर्ट हे करण्यासाठी आपण एक चांगलं उच्च दर्जाचं स्पोर्ट्स सायन्स सेंटर हे आपण राज्यस्तरावर बालेवाडी क्रीडा संकुलामध्ये करत आहोत. त्याचबरोबर इतर विभागांसाठी 2 विभागात मिळून एक स्पोर्ट्स सायन्स सेंटर असं मिळून आम्ही 4 स्पोर्ट्स सायन्स सेंटर आता स्थापन करत आहोत आणि त्या स्पोर्ट्स सायन्स सेंटरमध्ये विशेषतः आपण तिथं त्यांना त्या खेळाडूंना मानसोपचार तज्ज्ञ असेल, फिजिओ असेल, त्याचबरोबर स्ट्रेंथ अँड कंडिशन एक्सपर्ट असेल, त्या खेळाडूंचा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी त्यांचा परफॉर्मन्स ॲनालिस्ट असेल, अशा पद्धतीचे एक्सपर्ट आम्ही त्या ह्याच्यामध्ये नेमून खेळाडूंचा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी नक्कीच त्याची मदत होणार आहे. सर, मिशन लक्षवेध या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक प्रशासन आणि क्रीडा विभाग यांचा समन्वय कसा साधला जातो? स्थानिक प्रशासनाचा सुद्धा क्रीडा विभागाबरोबर महत्त्वाचा रोल आहे. कारण आम्हाला ज्या स्थानिक स्तरावर सुविधा हव्या आहेत त्या सुविधा स्थानिक प्रशासन आम्हाला कायमच कोऑपरेट करत असते. याच्यामध्ये ज्या खेळाडूंना पायाभूत सुविधा किंवा क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत खेळाडूंना नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत क्रीडा साहित्य उपलब्ध करून दिलं जातं किंवा त्यांना तिथून अत्याधुनिक प्रशिक्षणासाठी सुद्धा मदत केली जाते. त्याचबरोबर ह्या योजनेमध्ये जो क्रीडा विभागाला आम्हाला निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्या काही प्रमाणामध्ये हा मिशन लक्षवेध या योजनेसाठी सुद्धा राखून ठेवण्याचे शासनाने आदेश दिलेले आहेत, मान्यता दिलेली आहे. सर, कोणताही प्रकल्प किंवा योजना राबवायची असेल तर त्यासाठी महत्त्वाचा असतो तो निधी. तर हा निधी कसा उपलब्ध केला जातो? ज्या वेळेला ही मिशन लक्षवेध योजना शासनाने मान्य केली त्याच वेळेला यासाठी भरीव तरतूद महाराष्ट्र शासनामार्फत क्रीडा विभागाला देण्यात आलेली आहे आणि आवश्यकतेनुसार दरवर्षीला ती या खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे निधीचा सध्या तरी काही प्रश्न येणार नाहीये. सर, या प्रकल्पाच्या अंमलबजावणी दरम्यान कोणत्या आव्हानांना तुम्हाला सामोरं जावं लागलं? आता सध्या पाहिलं आपण तर शहरी भागामध्ये खेळाचं प्रमाण जास्त आहे आणि ग्रामीण भागात जर पाहिलं तर तिथं टॅलेंट खूप आहे
परंतु ग्रामीण भागापर्यंत खेळ पोहोचवणं हे आमच्या समोरचं आव्हान आहे. आम्ही प्रत्येक तालुक्यांमध्ये किंवा प्रत्येक गावागावांमध्ये हे खेळ कसे पोहोचतील आणि ऑलिम्पिक जे खेळ आहेत त्याचा प्रचार प्रसार जास्त प्रमाणात कसा होईल, जेणेकरून आपल्याला चांगल्या दर्जाचे खेळाडू प्राप्त होतील, यासाठी आम्ही ग्रासरूट लेवलपर्यंत काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि एक प्रश्न विचारायचा वाटतो तो म्हणजे ग्रामीण आणि वंचित घटकातील खेळाडूंना ज्या संधी देण्यासाठी काही विशेष तरतूद आहे का? याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये जे आता ह्या मिशन लक्षवेध ह्या योजनेमध्ये ज्या खेळाडूंचं सिलेक्शन होणार नाही त्यांच्यासाठी सुद्धा क्रीडा विभागाकडं बाकी योजना आहेत. याच्यामध्ये प्रामुख्याने ज्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरचे स्पर्धेसाठी तयारी करायची, तर त्यासाठी आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आर्थिक सहाय्य ह्या योजनेअंतर्गत आम्ही 5 लक्षपर्यंतची तरतूद त्या खेळाडूंसाठी केलेली आहे. त्याचबरोबर मिशन लक्षवेध या योजनेअंतर्गत ज्या चांगलं काम करणाऱ्या संस्था आहेत, क्रीडा संस्था, त्या संस्थेला सुद्धा आम्ही सपोर्ट करण्याचं ठरवलेलं आहे. त्या संस्थांचे कॅटेगरीज केलेले आहेत A, B, C. त्याप्रमाणे A कॅटेगरीतल्या संस्थांना आम्ही 30 लाख, 20 लाख आणि 10 लाख अशी आम्ही मदत त्या खेळाडूंना करणार आहोत. छान सर. तज्ज्ञ मार्गदर्शक, वैद्यकीय सुविधा आणि आहार तज्ज्ञ यांची उपलब्धता आपण कशी सुनिश्चित करणार आहात? याच्यामध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे आम्ही खूप चांगलं स्पोर्ट्स सायन्स सेंटर, जे महाराष्ट्रातलं किंवा इंडियातलं म्हणायला हरकत नाही आहे, एक चांगलं स्पोर्ट्स सायन्स सेंटर बालेवाडीमध्ये तयार करत आहोत. आणि तिथे वेगवेगळ्या ह्याच्यातले तज्ज्ञ, जसं आपण आहार तज्ज्ञ सांगितलं, स्ट्रेंथ अँड कंडिशन एक्सपर्ट असेल, मानसोपचार तज्ज्ञ असेल, किंवा या खेळाडूंचा जो परफॉर्मन्स असतोय तो परफॉर्मन्स हे केल्यानंतर त्याचे ॲनालाइज करणं किंवा त्या ॲनालाइज केल्यानंतर खेळाडू आणि कोच यांच्यापर्यंत ते पोहोचवणं, अशा पद्धतीचे जे आमचे एक्सपर्ट असणार आहेत ते आम्ही तिथं उपलब्ध करून देणार आहोत. आणि त्याचबरोबर जे आमचे जिल्हा केंद्र असतील आणि विभागीय केंद्र असतील, इथे सुद्धा आम्ही त्या पद्धतीचे एक्सपर्ट उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून त्यांच्या माध्यमातून या खेळाडूंचा परफॉर्मन्स वाढायला मदत होईल. ऑलिम्पिक्स सारख्या स्पर्धांसाठी काही विशिष्ट उपाययोजना आपण करत आहात का, किंवा त्यासाठी त्या खेळाडूंवर काही विशेष मेहनत घेतली जाते का? ऑलिम्पिकमध्ये आपण जर विचार केला तर राष्ट्रीय स्तरावर पहिला जर विचार केला आपण, तर राष्ट्रीय स्तरावर आपल्या महाराष्ट्राची कामगिरी खूप चांगली आहे, उत्तम आहे. याच्यामध्ये आपण स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियामार्फत ज्या आयोजित शालेय स्पर्धा असतात, यामध्ये महाराष्ट्र सातत्याने प्रथम क्रमांकावर आहे. त्याचबरोबर केंद्र शासनामार्फत आता खेलो इंडिया स्पर्धा एक नवीन चांगला प्लॅटफॉर्म खेळाडूंसाठी तयार केलेला आहे, तिथे सुद्धा आपण सातत्यानं पहिल्या नंबरवर आहे महाराष्ट्र. त्याचबरोबर नॅशनल गेम्स याच्यामध्ये सुद्धा आपण 2 नंबरला आहोत, परंतु राज्यांमध्ये आपण 1 नंबरला आहोत. आणि राष्ट्रीय स्तरावरची आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरची कामगिरी जर पाहिली आपण, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ गेम्स किंवा इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा याच्यामध्ये सुद्धा खूप चांगली आपली कामगिरी आहे. परंतु ऑलिम्पिकच्या दृष्टीनं आपल्याला मेहनत करण्याची गरज आहे. त्याच्यासाठी एक चांगला प्लॅन तयार करण्याची गरज आहे. का आपण जर पाहिलं तर 1952मध्ये खाशाबा जाधव यांना कांस्य पदक मिळालं होतं. त्यानंतर आत्ता मागच्या ऑलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसाळे यांनी पदक घेतलं. आणि हे वैयक्तिक पदकाचं अंतर हे खूप मोठं होतं. हे भरून काढण्यासाठी किंवा येत्या 32 आणि 36च्या ऑलिम्पिकमध्ये आपल्या महाराष्ट्राचे जास्तीत जास्त खेळाडू कसे यामध्ये सहभागी होतील आणि आपल्या पदकांची संख्या कशी वाढेल, यासाठी आम्ही महाराष्ट्र शासन आणि क्रीडा विभाग सातत्याने प्रयत्न करत आहोत. त्या खेळाडूंना याकरिता लागणाऱ्या सर्व सुविधा ह्या शासनामार्फत पुरवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आणि ही योजना जास्तीत जास्त खेळाडूंपर्यंत पोहोचण्यासाठी काही पावलं आपण उचलत आहात का? ह्या योजनेचे आता सध्या प्रचार प्रसार आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्यामध्ये क्रीडा संघटना असतील, ते क्रीडा क्लब असतील किंवा त्या शाळा कॉलेज किंवा आणि क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था असतील, यांच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. याची प्रसिद्धी माध्यमांमधून सुद्धा आम्ही खूप सारी प्रसिद्धी केली आणि याला चांगला प्रतिसाद आता मिळत आहे. कारण हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये या अत्याधुनिक सुविधा या खेळाडूंना मिळणार आहेत आणि त्या सुविधा मिळाल्यानंतर नक्कीच त्यांचा परफॉर्मन्स वाढायला मदत होणार आहे. खेळाडूंचं सातत्य टिकवून ठेवण्यासाठी
किंवा त्यांना प्रेरणा देण्यासाठी काही उपाययोजना आहेत का? खेळाडूंचा परफॉर्मन्स टिकण्यासाठी आत्ता जसं मी सांगितलं त्या पद्धतीने आपल्याला त्यांचं प्रशिक्षण जे आहे त्या प्रशिक्षणावर बारकाईनं लक्ष द्यावं लागणार आहे. त्यांना स्पोर्ट्स सायन्समधल्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा, कोच आणि ते इन्व्हायरमेंट, अत्याधुनिक क्रीडा साहित्य, ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत आणि आम्हाला त्या गोष्टीवर सातत्यानं काम करावं लागणार आहे. तेव्हा त्या खेळाडूंचा परफॉर्मन्स टिकून राहील आणि या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय लेवलचा परफॉर्मन्स देण्यासाठी, तिथला अनुभव येण्यासाठी आम्हाला त्यांना परदेशी प्रशिक्षणासाठी पाठवावं लागणार आहे किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धा ज्या होणार आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग त्यांचा कसा होईल, त्यांना अनुभव कसा येईल याकडे आम्हाला सातत्याने लक्ष द्यावं लागणार आहे. तरच त्यांचा परफॉर्मन्स चांगला टिकून राहील. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे अनुभवी खेळाडू आहेत, जसे ऑलिम्पियन आहेत, एशियन गेम्स मेडलिस्ट आहेत, या खेळाडूंचा अनुभव या खेळाडूंना उपयोगी आणावा लागणार आहे. मुंबई विभागातील निवड चाचण्यांचं नियोजन कसं केलं आहे? मुंबई विभागामध्ये 5 जिल्हे आहेत. या 5 जिल्ह्यांमध्ये विभाग स्तरावर आपल्याला आता 4 खेळांच्या निवड चाचण्या आयोजित करायच्या आहेत. या 4 खेळांच्या निवड चाचण्या आपण चालू करत आहोत आणि या निवड चाचण्यांमध्ये चांगल्या पद्धतीनं आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे. परंतु आणखी मुंबई विभागातल्या खेळाडूंनी जे पात्र असतील ह्या निकषानुसार त्यांनी या निवड चाचणीमध्ये सहभाग घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा असं मी त्यांना आव्हान करतो. मिशन लक्षवेध अंतर्गत किती खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचतील अशी आपल्याला अपेक्षा आहे? मिशन लक्षवेध अंतर्गत आम्ही एक प्रशिक्षण धोरण जे हे त्रिस्तरीय केलेलं आहे, याच्यामध्ये प्रशिक्षण विंग आम्ही तयार केलेली आहे, ज्याच्यामध्ये सर्व तज्ज्ञ आमचे कोचेस आहेत किंवा आता जेवढे थेट नियुक्तीनं आमच्या डिपार्टमेंटमध्ये आलेले खेळाडू आहेत की जे स्वतः खेळाडू आहेत आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव आहे आणि त्यांना आम्ही तिथं मार्गदर्शन करण्यासाठीच खेळाडूंना घेतलेलं आहे. त्यामुळं या खेळाडूंचा उपयोग करून आत्तापर्यंत जसं ऑलिम्पिकमध्ये किंवा इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचा सहभाग जास्तीत जास्त वाढण्यासाठी आत्तापर्यंत ऑलिम्पिकमध्ये साधारण 8 ते 10 खेळाडू आपले सहभागी दर ऑलिम्पिकमध्ये होत होते, परंतु आता त्याची संख्या वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि आत्तापर्यंत इंडिव्हिज्युअलमध्ये जसं 1 मेडल आलं तसं आणखी मेडलची संख्या वाढण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करू. खेळाडूंना तुम्ही काय आवाहन कराल? खेळाडूंना मी एक आव्हान करेल, मी स्वतः एक खेळाडू आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मी खेळलेलो आहे. त्यामुळे खेळाडूंनी खेळाकडं यावं आणि खेळाकडे करिअर म्हणून पाहावं. 100% खेळामध्ये करिअर आहे आणि ते करिअर साध्य होतंय हे मी एक स्वतःच उदाहरण आहे की मी वयाच्या 12व्या वर्षापासून खेळामध्ये आलेलो आहे आणि खेळामुळे आज मला क्लास 1 नोकरी मिळालेली आहे आणि आज खेळासाठी मला काम करायला मिळतंय, खेळाडूंसाठी काम करायला मिळतंय. तो खूप मोठा आनंद आहे. त्यामुळं सर्व खेळाडूंनी खेळाकडे यावं आणि त्यांच्या पालकांना सुद्धा माझी विनंती आहे की आपण खेळासाठी त्यांना वेळ द्यावा आणि खेळू द्यावं, त्यांना ग्राउंडवर येऊ द्यावं. खरंय. मी तोच प्रश्न विचारणार होता की पालकांना विशेष असं काही सांगाल का या कार्यक्रमाच्या माध्यमातून? पालकांना मी पुन्हा तेच सांगू इच्छितो की खेळामध्ये नक्कीच करिअर आहे. प्रत्येकानं जर समजा डॉक्टर, इंजिनियर ह्याच स्वप्न पाहिले तर सचिन तेंडुलकर सारखे किंवा अभिनव बिंद्रा सारखे खेळाडू कसे घडणार? खेळाचे खूप सारे फायदे आहेत. त्या खेळाडू आपल्या मुलांना जर ग्राउंडवर तुम्ही पाठवलं तर त्यांचं फिजिक खूप चांगलं राहील आणि त्याचा परिणाम तुमच्या ह्याच्या अभ्यासावर सुद्धा होईल की त्याची फिजिकल फिटनेस किंवा त्याचा स्टॅबिलिटी जर चांगली असेल तर तो चांगल्या पद्धतीने अभ्यास करून तिकडे गुणसुद्धा मिळवेल आणि त्याची शारीरिकदृष्ट्या सुद्धा तो सुदृढ राहील कायम. खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाची गुणवत्ता आणि त्याचं स्वरूप कसं असणार आहे? खेळाडूंना प्रशिक्षण आता जसं सांगितलं, पहिलं आम्ही फक्त जिल्हा स्तरावर प्रशिक्षण केंद्र आमचं चालायचं आणि महाराष्ट्र शासनाची जी क्रीडा प्रबोधिनी जी आहे स्पोर्ट्स अकॅडमी, यामध्ये वेगवेगळ्या खेळांचं प्रशिक्षण आम्ही द्यायचो. परंतु हे जी त्रिस्तरीय प्रशिक्षण योजना आम्ही राबवली त्याचा फायदा असा होणार आहे की ग्रासरूट लेवलपर्यंतच्या खेळाडूंना त्यामध्ये संधी मिळणार आहे आणि त्यामध्ये संधी मिळाल्यानंतर नक्कीच त्या खेळाडूंचा परफॉर्मन्स चांगला यायला मदत होणार आहे आम्हाला.
खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या न्यूट्रिशन आणि पूरक आहाराबाबत शासनाचं धोरण काय आहे? याच्यासाठी आम्ही आहारावर तर चांगला आम्ही भर देणारच आहोत आणि जे स्पोर्ट्स सायन्स सेंटर अंतर्गत आमचे जे आहार तज्ज्ञ असणार आहेत त्यांच्या गायडन्स खाली प्रत्येक खेळनिहाय म्हणजे प्रत्येक खेळाला वेगवेगळ्या पद्धतीचा आहार लागतो, त्या पद्धतीनं त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व या निवड केलेल्या खेळाडूंना आम्ही आहार सप्लिमेंट आणि त्यांच्यासाठी जे काय आवश्यक असेल ते आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करू. मंडळी, जय महाराष्ट्र कार्यक्रमात क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या मिशन लक्षवेध या उपक्रमाविषयी आपण माहिती जाणून घेतली. आपल्याला श्री नवनाथ फरताडे सर यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोलाचं मार्गदर्शन केलं आणि याचा खेळाडूंनी नक्कीच लाभ करून घ्यावा असं या कार्यक्रमाद्वारे मी आपल्याला आवाहन करते. सर, आज तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि आमच्या सर्व प्रेक्षकांना मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. तेव्हा मंडळी, जय महाराष्ट्र या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात नवीन विषयासह आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी हर्षदा कुलकर्णी आपला निरोप घेते. नमस्कार. जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र.